भाग्यवान म्हणजे काय ते त्याच्याकडे पाहून कळो. त्याला गणेशाची सिद्धी, चाणक्याची बुद्धी, शांतीचे ज्ञान, कर्णाचे ज्ञान, हनुमंताची शक्ती, वारकऱ्यांची भक्ती लागू. संपूर्ण त्यांचा भाई परिवार आज आपल्या आश्रमावरती गावाच्या टीव्हीवर आणि 5 ते 7 तिथं पकवाज, कीर्तन, गायन याचा रियाज असतो. त्यानंतर 7 ते 8 स्वच्छता. रामकृष्ण हरी. नमस्कार, मी प्रथमेश नाईक आणि माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज माझा वाढदिवस आहे आणि मी आज माझा वाढदिवस एक नवीन लोकांसोबत सेलिब्रेट करणार आहे. नवीन लोकांसोबत म्हणजे एक स्पेशल लोकांसोबत सेलिब्रेट करणार आहे. तर मी ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते सगळं दाखवणार आहे. तर नक्की बघा शेवटपर्यंत हा ब्लॉग. आत्ता वाजलेत 6 वाजले संध्याकाळचे. आता मी रेडी होणार आहे आणि एका ठिकाणी जाणार आहे सेलिब्रेट करायला माझा वाढदिवस. तर हे बघा, आत्ता मी रेडी झालोय. आता निघायची तयारी झाली. आता आम्ही निघणार आहे. आता संध्याकाळचे वाजलेत 7:15. चला तर आम्ही सगळे आता निघतोय. आता आम्ही नसरापूरच्या फाट्यावर आलोय. आम्ही चाललोय माऊली अनाथ आश्रमात. इथून ते आतमध्ये 2 किलोमीटर आहे. तर आत्ता आम्ही माऊली अनाथ आश्रमात पोहोचलोय आणि त्यांच्यासोबत मला आज बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. जी स्पेशल लोक मी म्हटलं होतं तीच ही मुलं. तर ह्या आश्रमाचं नाव आहे माऊली आधार आश्रम. ही सगळी अनाथ मुलं आहेत ज्यांना आई वडील नाही आहेत, ज्यांचे आई वडील सोडून गेलेत, त्यांना इथे आधार दिला जातो. In 300 meters, turn left onto State Highway 65. तर ह्या आश्रमाचं प्रेममूर्ती नवनाथ महाराज म्हणून आहेत. ते सगळं बघतात. ह्या मुलांचं शिक्षण वगैरे सगळा खर्च ते करतात. त्यांचं पालनपोषण, त्यांना काय जे काय लागेल ते सगळं ते महाराज बघतात. ते सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर पण आहेत, कीर्तनकार पण आहेत. तर तुम्ही त्यांना इंस्टावरती, फेसबुकवरती बघू शकता.
ही तीच मुलं आहेत ज्यांच्या आयुष्यात आई वडिलांची साथ नाही, डोळ्यात निरागसपणा आहे आणि जीवनात जगण्याची शांत शिकवण आहे. आज मी त्यांना काही दिलं नाही आहे, उलट त्यांनीच मला जीवनाचा खरा अर्थ दिला. आता सगळ्यांनाच आपापल्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम्स असतात, तर अशा आश्रमात तुम्ही भेट द्या, ह्यांचे प्रॉब्लेम जाणून घ्या. त्यांच्या प्रॉब्लेमसमोर तुम्हाला असं वाटेल की आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम काहीच नाही आहेत कम्पेअर केलं तर. वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त त्याचा ठिकाणी संपूर्ण परिवार, वडील चंद्रकांत अर्जुन नाईक, आई प्रतिमा चंद्रकांत नाईक, त्यांच्यासोबत आलेले गायत्री गंगाराम परब, यशोदा राजाराम परब, संपूर्ण या ठिकाणी भरपूर मंडळी आज दादाच्या वाढदिवसानिमित्त आपल्या आश्रमावरती या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय भांडवलकर साहेब असतील, निलेशजी नावडे असतील, सागर नाईक असतील, प्रसादजी साळगावकर, ही सर्व मंडळी आज प्रथमेश दादाच्या 23व्या वाढदिवसानिमित्त आपल्या आश्रमावरती या ठिकाणी उपस्थित आहेत. वाढदिवसानिमित्त बाहेर विजेतेचं साजरा न करता या आईवडील नसणाऱ्या निराधार मुलांसोबत साजरा व्हावा या उदात्त हेतूने आज आपल्या आश्रमावरती या ठिकाणी आलेले मनापासून या ठिकाणी या परिवाराला माऊली आधार आश्रमाच्या वतीने धन्यवाद. पांडुरंगाला प्रार्थना करतो, प्रथमेश दादाला उदंड आयुष्य राहावं. भाग्यवान म्हणजे काय ते त्याच्याकडे पाहून कळो. त्याला गणेशाची सिद्धी, चाणक्याची बुद्धी, शांतीचे ज्ञान, कर्णाचे दान, हनुमंताची शक्ती, वारकऱ्यांची भक्ती लागो. त्याच्या ज्या काही इच्छा असतील हे पांडुरंगा सर्व पूर्ण हो. संकल्प असावे नवे तुमचे, मिळावे त्यांना नव्या दिशा, सर्व स्वप्न पूर्ण व्हावे हीच पांडुरंगाची प्रार्थना. माऊली आधार आश्रमाच्या परिवाराकडनं गुरुवारी हरिभक्त परायण प्रेममूर्ती अनाथांच्या गुरुवारी नवनाथ महाराज निगम गुरुजींच्या वतीने दादाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. आज या अनाथ मुलांसोबत आपला वाढदिवस साजरा व्हावा आणि आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने या मुलांकरता काहीतरी मदत व्हावी या हेतून आजचं अन्नदान या परिवाराच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेले. मनापासून तुम्हाला सर्व मंडळींना धन्यवाद. या आश्रमामध्ये 68 आईवडील नसणारे मुलं राहतात. सगळ्या स्टाफमधून 75-80 झाले. त्या सगळ्या मुलांचा सांभाळ आमचे गुरुजी या ठिकाणी करतात. या मुलांकरता आमच्या गुरुजींनी लग्न न करता ब्रह्मचारी राहून संपूर्ण जीवन या मुलांकरता समर्पित केलेले. यांच्यात राहतात, यांच्यात खातात. कीर्तनाद्वारे, प्रवचनाद्वारे किंवा बाहेर गेल्यानंतर कुठे मदत केली त्याच्यातून आपला हा आश्रम चालतो. आता सुद्धा म्हणजे या ठिकाणी कीर्तनाला गेलेले, रोज या ठिकाणी कीर्तन असतात. कारण ते बाहेर गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर जे काही मानधन नाही त्याच्यावरती आपला आश्रम चालतो. लांबून लांबून आपल्या आश्रमामध्ये मुले कर्नाटक, जालना, लातूर, मुंबई, कल्याण, ठाणे, महाराष्ट्रातल्या 9-10 जिल्ह्यात आई वडील नसणारे मुलं आपल्या आश्रमामध्ये आहेत. आणि त्या सगळ्या मुलांचा विनामूल्य सांभाळ आमचे गुरुजी या ठिकाणी करतात. अगदी चप्पलपासून कपड्यांपर्यंत शालेय शिक्षण, आध्यात्मिक शिक्षण सगळा सांभाळ या ठिकाणी केला जातो. कोरोनामध्ये सुद्धा मुली आई वडील वाढलेली मुलं आपल्या आश्रमामध्ये सगळी निराधार मुलं या ठिकाणी आहेत. काही कीर्तनाला थोडीशी बाहेर गेलेली कार्यक्रम इथे पुढे आंबोली, मंगाळ तिकडे काय तेजस गाव कोणतं? सोलापूर सोलापूर. आई वडील आहेत? नाही काय झालं? पप्पाला गुंडवाले मम्मी का आवडली वडील दारू करायचे, आईला तारले. सगळे अशीच आई वडील नसणार मुलं आपल्या आश्रमामध्ये खूप लहान आणि खूप सोबत येते दोघं गेलेले. तरी प्रत्येकाची हिस्ट्री वेगळी. तुम्ही आज या मुलांमध्ये आपला प्रथमेश दादाचा वाढदिवस व्हावा तुम्ही या ठिकाणी आलात. मनापासून या ठिकाणी तुम्हाला आश्रमाच्या वतीने धन्यवाद. आजचं अन्नदान या ठिकाणी तुम्ही केलं, मनापासून या ठिकाणी धन्यवाद. पुन्हा एकदा प्रथमेश दादाच्या आई वडिलांच्या या ठिकाणी शासकीय देऊन आश्रमाच्या वतीने सन्मान करण्यात येतो. आदरणीय भांडवलकर साहेब यांच्या हस्ते त्यांचा शासकीय पदवून सन्मान करण्यात येतो. त्यांच्याच हस्ते तुमचा शासकीय पदवून सन्मान करण्यात येतो.
पुन्हा एकदा सगळे चंद्रकांत नाही दादाला वाढदिवसाच्या कोणी कोणी आजचा आनंद दादाच्या याच्याने वाढदिवस केला आहे. सर्वांना विनंती जेवण करता तरी बसून घ्या. आता बर्थडे सेलिब्रेट करून झाला आहे आणि आम्ही त्यांच्या रूम बघायला आलो आहे वरती. तर त्यांचे 2 फ्लोअर आहेत, सिनियर मुलांसाठी ज्युनियर मुलांसाठी. तर त्यांचे हे रूम्स आहेत. रामकृष्ण हरी. माऊली अनाथ आश्रम निराधार सेवा संस्था ट्रस्ट. इथं दादा आलेला आहे. दादांचा वाढदिवस आहे. तू सांग तुझं, सांग बोल दिनचर्या. हा बोल. दादांचा वाढदिवस आहे. दादांना वाढदिवसाच्या खूप खूप कोटी कोटी शुभेच्छा. तसेच आमची दिनचर्या तुम्हाला सांगतो. 5 वाजता आम्ही इथं उठतो आणि 5 ते 7 इथं पकवाज, कीर्तन, गायन याचा रियाज असतो. त्यानंतर 7 ते 8 स्वच्छता, आंघोळ हे सगळं करणं आणि 8 ते 9 इथं कीर्तनाचा किंवा हरिपाठ
इथं खाली हॉलमध्ये चाललो असतो. आणि ते झाल्यानंतर थोडासा अभ्यास, आणि थोडासा अभ्यास झाल्यानंतर मग 9 साडेनऊला जेवण असतं. जेवल्यानंतर मुलं जरा इथं हॉलमध्ये बसतात. सर येस्तवर, सर आले की मुलं शाळेत जातात आणि मुलं 4:30 वाजता येतात आणि 5 वाजेपर्यंत नाश्ता काय त्यांचा असेल ते संपूर्ण उरकतात. आणि 5 वाजता क्लास असतो पकवाजाचा, आणि काही मुलांचा कीर्तनाचा पाठ असतो, तो 7-8 वाजेपर्यंत चालतो. आणि 7-8 वाजवल्यानंतर इथं शाळेचा अभ्यास झाले की जेवण, आणि जेवण झालं की थोडासा काही अभ्यास उरलेला असतो तो पूर्ण करतात आणि मुलं झोपतात. 9-10 जिल्ह्यातून मुलं इथं आलेली आहेत. उस्मानाबाद, जालना, ठाणे, मुंबई, कल्याण, लातूर, अशा लांब कर्नाटकचा एक मुलगा आहे आपल्याकडे. लांबून मुलं आलेली आहेत संस्थेमध्ये. आमचे गुरुजी 72 मुलांचा सांभाळ करत असतात विनामूल्य. आणि त्यांनी मुलांना सांभाळण्यासाठी लग्न नाही केलं, संपूर्ण आयुष्य समर्पित या कार्यासाठी केलेलं आहे. आणि ते प्रवचन कीर्तन करून आम्हाला सांभाळत असतात. म्हणजे चपलीपासून ते कपड्यापर्यंत संपूर्ण खर्च हे आमचे गुरुजीच करत असतात. तुम्हाला मोबाईल भेटतो का बघायला? नाही. इथं रविवारची TV असते, ते सुट्टीच्या दिवशी बघतो. संपूर्ण क्रिकेट असतो इथं. क्रिकेट, संपूर्ण जे काही कॅरम खेळ आहेत ते संपूर्ण इथं मुलं खेळत असतात. रामकृष्ण हरी. इथं सर्व मुलं आपापलं स्वच्छता असेल, कपडे धुणे असेल, किंवा आपले काही म्हणजे काही काम असेल ते संपूर्ण मुलं स्वतः करत असतात. कपडे भांडी जे काही असेल तर मुलं करत असतात. कपडे धुवायला इथं बाथरूम आहे. आणि बारक्यांची जी कपडे असतात ते मोठी मुलं धुवत असतात. किंवा इथं वॉशिंग मशीनसुद्धा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मुलं कपडे धुवत असतात. तर आम्ही सगळे एवढे बोलत होतो, तर हा एक मुलगा तिथे बेडवरती लेटून अभ्यास करत होता. मग त्याला सांगितलं पण नाही कोणी अभ्यास कर म्हणून. आणि ही आहे 4थीला. आणि ही कितवीला आहे तू? ही 9वी, तू 6वीला. पुढच्या वर्षी 10वीला जाणार, 7वीला जाणार. नाही रे, आमचं पाणी जरा तिथलं खराब आहे ना, त्यामुळे ते वाढत नाही. चला बाय बाय. तुम्हाला पण भेटून खूप भारी वाटलं.